येथील आम्ही सगळे दुकानदार बंधू आहोत। अतिक्रमण धारक म्हणणार नाही, आम्ही पट्टेदार सगळ्यांना पट्टे मिळालेले आहे। शासनाकडून ते पट्टे सँक्शन झालेले होते। 1987 मध्ये ते पट्टे सँक्शन झाले होते। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एन्क्रोचमेंट म्हणू शकत नाही, तुम्ही आम्हाला अतिक्रमण म्हणू शकत नाही। ही बाब मुख्यतः आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना समजवली। सेकंड याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पुढे पावसाळा आहे, हातावर आणून पानावर खाणारी आमची सगळी दुकानदार मंडळी आहे, गरीब लोक आहे, छोटे छोटे दुकान आहे कपड्याचे चपलेचे, तर त्यांना आता पुढे पावसाळा आहे, त्यांना विस्थापित करू नका। तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आमच्या संतोष भाऊंनी मांडला की तिथे जे काही टीबी हॉस्पिटलमध्ये बिल्डर लोकांसाठी बिल्डर धार्जिन्या असा प्रोजेक्ट तिथे सँक्शन झालेला आहे, त्या प्रोजेक्टमध्ये काय काय त्रुटी आहे त्या सगळ्या संतोष भाऊंनी जिल्हाधिकारी साहेबांना समजून सांगितलं। त्या त्रुटीवर त्यांनी स्टडी करावा आणि तो यवतमाळ नगर परिषदेने एक ठराव घेण्याच्या याच्यात आणलेला होता। एक BOT तत्वावर टीबी हॉस्पिटल जो आहे 95 कोटीमध्ये देण्याचा 90 वर्षाच्या लीजवर ठराव घेण्यात आलेला आहे, त्याला आमचा विरोध आहे। 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये हा कट कारस्थान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कसं केलेलं आहे, जागा कशी कमी दाखवलेली आहे, बांधकाम कसं कमी करून त्याचे भाडे आकारणी करून त्याच्यात 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये करून अशा पद्धतीने नगर परिषदेचे आर्थिक नुकसान गेलेलं आहे। त्या ठिकाणी पट्टेधारक अनेक वर्षापासून 40 वर्षापासून राहत आहेत, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून त्यांना उठवण्याचा, तिथून कट कारस्थान करून त्या लोकांच्या उपजीविकेची खेळण्याचा प्रयत्न हा नेता करत आहे।